महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक राजकीय घडामोडी समोर येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीने देशाची राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत। देशात आगामी 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार आणि फेरबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। नुकताच पार पडलेल्या राजकीय घडामोडींनंतर विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेनेची ताकद संसदेत प्रचंड वाढली आहे। या वाढलेल्या संख्याबळामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि मोदी सरकारमध्ये शिंदे सेनेचा दबदबा कमालीचा वाढलाय। याच वाढलेल्या राजकीय वजनाचा फायदा म्हणून आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे यांच्या शिवसेनेला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। तर ठाकरे गटातून नुकतेच बंड करून शिंदे गटात दाखल झालेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाण्याची चिन्ह आहेत। या संपूर्ण घडामोडीनंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून अवघ्या देशाचं लक्ष आता दिल्लीतील या हाय व्होल्टेज घडामोडींकडे लागले। शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं होतं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उभाटा गटाला मोठा धक्का देत त्यांच्या 6 विद्यमान खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला होता। या अभूतपूर्व बंडामुळे आणि पक्षांतरामुळे लोकसभेतील आणि राज्यसभेतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत। या 6 खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण संख्याबळ आता थेट 13 वर पोहोचलंय। कोणत्याही आघाडीच्या सरकारमध्ये 13 खासदारांचं संख्याबळ हे अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचं मानलं जातं। एनडीए सरकारमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे स्थान यामुळे अधिक मजबूत झालं असून त्यांना डावलणं आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शक्य राहिलेलं नाही। संसदेतील या नव्या संख्याबळामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावं अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे लावून धरली होती। ऑपरेशन टायगरच्या या अभूतपूर्व यशानंतर दिल्लीच्या दरबारात शिंदे सेनेचे राजकीय वजन वाढलं असून त्याचेच मोठे बक्षीस म्हणून या आगामी विस्तारात पक्षाला 2 नवीन महत्त्वाची मंत्रिपदे दिले जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते। या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप देण्यासाठी आणि आपल्या खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना होत आहेत। दिल्लीत पोहोचल्यानंतर शिंदे हे थेट भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेणार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये शिंदे सेनेला मिळणारी मंत्रिपदे, त्यांना दिली जाणारी संभाव्य खाती आणि आगामी काळातील राजकीय समन्वय यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या संदर्भातील अंतिम निर्णयावर स्वाक्षरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू शकतात असं सांगितलं जाते। गेल्या काही दिवसांपासून या विस्ताराची चर्चा पडद्यामागे सुरू होती, मात्र आज एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला जात असल्यानं या चर्चेला आता अधिकृततेची किनार मिळाली आहे। या दौऱ्यादरम्यान शिंदे यांच्यासोबत पक्षाचे इतरही काही वरिष्ठ नेते आणि खासदार दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता असून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राजकीय नेत्यांची मोठी लगबग पाहायला मिळते। या मंत्रिमंडळ विस्तारातील सर्वात महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले नाव म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले अत्यंत तरुण, अभ्यासू आणि डॅशिंग खासदार म्हणून ओळखले जातात। संसदेत त्यांनी अनेकदा महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबई ठाणे परिसरातील विकास कामांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत। तरुण चेहरा, उच्च शिक्षित आणि पक्षांतर्गत असलेली मोठी पकड यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी दिली जावी असा प्रवाह पक्षाच्या गोटात आधीपासूनच होता। आता शिवसेनेचे संख्याबळ 13 वर गेल्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांना केंद्र सरकारमधील एखादं महत्त्वाचं आणि विकासाभिमुख खातं दिलं जाऊ शकतं, जेणेकरून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा फायदा महायुतीला घेता येईल। श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने ठाणे आणि कल्याण परिसरात केंद्रात
थेट मोठं प्रतिनिधित्व मिळणार असल्यानं त्यांच्या मतदारसंघात आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटातून बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांनीही या विस्ताराला मोठं स्थान दिलं जाणार आहे. पक्षासाठी निष्ठा बदलून आलेल्या या खासदारांना योग्य तो मान सन्मान मिळणं गरजेचं आहे. हा विचार करून एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत एका राज्यमंत्री पदाची मागणी केली आहे. या राज्यमंत्री पदासाठी सध्या 2 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिलं नाव म्हणजे धाराशिवचे आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर आणि दुसरं नाव म्हणजे परभणीचे ज्येष्ठ खासदार संजय जाधव यांचं. ओमराजे निंबाळकर हे मराठवाड्यातील अत्यंत लोकप्रिय आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची भाषण शैली आणि जनमानसातील पकड मोठी आहे. त्यांना मंत्री करून मराठवाड्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत करण्याचा एकनाथ शिंदे यांचा विचार आहे. मात्र दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील अत्यंत ज्येष्ठ असून त्यांनी परभणीसारख्या कठीण मतदारसंघात शिवसेनेचा गड राखलाय. त्यामुळे संजय जाधव यांनाही डावलणं पक्षाला सोपं नाहीये. या दोघांपैकी नेमकी कोणाची वर्णी राज्यमंत्री पदावर लागणार याचा अंतिम निर्णय आज रात्रीपर्यंत एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्वाच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र सध्या तरी ओमराजे निंबाळकर यांचं नाव या शर्यतीत थोडं पुढं असल्याचं बोललं जाते. सध्याच्या घडीला मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने केवळ प्रतापराव जाधव हे एकमेव मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र आगामी काळात होणाऱ्या या मोठ्या फेरबदलात प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयात काही बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडील काही खाती बदलून त्यांना अधिक महत्त्वाचे किंवा कॅबिनेट दर्जाचे पद दिले जाऊ शकते किंवा त्यांच्या खात्यांचा भार हलका करून नवीन मंत्र्यांकडे ती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये खात्यांचे समतोल वाटप व्हावे यासाठी दिल्लीत विशेषतः प्रयत्न करणार आहेत. प्रतापराव जाधव हे विदर्भातील मोठे नेते असल्याने त्यांचं स्थान मंत्रिमंडळात कायम राहणार असलं तरी नव्या चेहऱ्यांच्या आगमनामुळे त्यांच्या जबाबदारीत काही अंशी बदल निश्चित मानला जातोय. महाराष्ट्राच्या आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्व केंद्रातील हा मंत्रिमंडळ विस्तार केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून त्याचे थेट पडसाद महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणावर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर पडणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असून पुढच्या साधारण 2.5 वर्षात अत्यंत चुरशीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका जिंकणं महायुतीसाठी आणि विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे. अशा परिस्थितीत केंद्रात शिवसेनेची ताकद वाढवून आणि महाराष्ट्रातील नेत्यांना मोठी मंत्रालये देऊन जनतेमध्ये एक सकारात्मक संदेश देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्याला कॅबिनेट पद मिळाल्यास राज्यातील तरुण मतदारांना आकर्षित करणं सोपं जाईल. तर ओमराजे निंबाळकर किंवा संजय जाधव यांच्या माध्यमातून मराठवाड्यासारख्या महत्त्वाच्या भागात पक्षाला मोठी संजीवनी मिळू शकते. मराठवाड्यात गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी या केंद्रीय मंत्रिपदाचा मोठा वापर केला जाऊ शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या शपथविधी सोहळ्याची तयारी अत्यंत वेगाने सुरू करण्यात आली आहे. येत्या 2 दिवसात म्हणजेच उद्या किंवा परवा हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पार पडू शकतो. या विस्तारात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर काही राज्यांमधील एनडीएच्या घटक पक्षांना आणि भाजपच्या अंतर्गत नेत्यांनाही संधी दिली जाणार आहे. मात्र या संपूर्ण विस्तारात महाराष्ट्रातील शिवसेनेचा वाटा सर्वाधिक चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. एकनाथ शिंदे आज दिल्लीत दाखल झाल्यानंतर या सर्व घडामोडींना अधिक वेग येईल आणि संभाव्य मंत्र्यांची अधिकृत नावे राष्ट्रपती भवनाकडे मंजुरीसाठी पाठवली जातील. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.